दादा म्हणायचा, दादा म्हणायचा, अरे नाटकात सादर करायची भूमिका ही एक सबंध मैफिल समजायची. तिच्यातून निरनिराळ्या बंदिशी एका पाठोपाठ पेश करून सबंध मैफिलीतून एक सघन आशय समर्थपणे व्यक्त करायचा. त्यासाठी बंधमुक्त, तणावरहित, पल्लेदार आवाज, भरपूर दमखास, प्रत्येक सुरावर संपूर्ण ताबा, स्पष्ट शब्दोच्चार, निर्मळ वाणी, रक्तात भिनलेले तंत्र, भरपूर वाचन, मनन, चिंतन, विश्लेषण, सखोल आशय पेलण्याची बौद्धिक क्षमता, अत्यंत गुंतागुंतीची भावनिक मानसिक प्रक्रिया आत्मसात करणारी समर्थ अभिव्यक्ती, एवढी सारी शिजोरी जमा करणं आवश्यक आहे. भाषणातला आशय केवळ वैचारिक पातळीवर जाणवणे पुरेसे नाही, तर तो अनुभवाच्या पातळीवर जितका सखोल जाणवेल तितकी त्याची अभिव्यक्ती प्रत्ययकारक होईल. तंत्रसाधना आपोआप मदतीला धावून येईल. दादा म्हणायचा, फक्त पुस्तकं वाचून वाचिक अभिनय साधना हस्तगत होणार नाही. पुस्तके केवळ वाट दाखवतील, दिशा दाखवतील. वाटचाल ही सातत्याने दीर्घकाल करावी लागेल. पण सुरुवातीला ही वाटचाल जरी कठीण वाटली तरी कालांतराने मनोरंजक वाटेल. आणि अंती फलदायी तर ठरेलच. दादा म्हणायचा,